दरम्यान दिल्ली बॉम्बस्फोटात पुलवामा इथले रहिवासी उमर मोहम्मद याचं नाव समोर आलंय। उमर मोहम्मद हा व्यवसायानं डॉक्टर आहे। उमर हा जैश ए मोहम्मद या मॉड्यूलशी संबंधित आहे। 7 दहशतवाद्यांना काल पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांच्याकडून जवळपास 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली होती। पुलवामा इथला रहिवासी असलेल्या तारिकनं उमरला गाडी दिली होती। सुरुवातीच्या तपासानंतर त्याच्या साथीदारांना अटक केल्यानंतर तो घाबरला असावा असा संशय आहे। त्याचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही आणि तो स्फोटात मरण पावला का याचा सुद्धा तपास पोलीस करतायत। उमर मोहम्मद गाडी चालवत असल्याचा संशय आहे। तर या स्फोटाचं दिल्लीतल्या स्फोटाचं फरीदाबाद कनेक्शन समोर आलंय। उमर मोहम्मद याचं नाव आता समोर आलंय। तो पुलवामा इथला रहिवासी आहे आणि उमर मोहम्मद हा व्यवसायानं डॉक्टर असल्याचं कळत आहे। उमर मोहम्मद हा जैश ए मोहम्मद या मॉडेलशी संबंधित आहे। स्फोटाच्या आधी जी I-20 कार या स्फोटामध्ये वापरण्यात आली होती त्याचा फोटो सुद्धा समोर आलाय। स्फोटाचा आणि फरीदाबादच्या कारवाईचं कनेक्शन समोर आलंय। फरीदाबादला कटातल्या आरोपींचा सहकारी उमर आहे। दरम्यान दिल्लीतील स्फोट आत्मघाती हल्ला असल्याचा गुप्तचर संस्थांना संशय आहे। पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे दाखल झालेत। दहशतवादी हल्ल्याचे संकेत या पुराव्यातून मिळतात। ज्या कारमध्ये स्फोट झाला त्या कारमध्ये डॉक्टर उमर मोहम्मद असल्याचा संशय व्यक्त होतोय। DNA चाचणीत उमर होता की नाही हे स्पष्ट होणार आहे। कारमध्ये आणखी 3 असल्याचा संशय सुद्धा व्यक्त होतोय आणि कार थांबलेली असताना तिच्यात स्फोटकं लावण्यात आल्याचा सुद्धा संशय व्यक्त होतोय। तर पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचे धागेदोरे आता हाती लागतायत। अनेक तपास यंत्रणा कसून चौकशी करतायत, कसून तपास होत आहे। वेगवेगळ्या अंगाने याचा तपास केला जातोय। हा दहशतवादी हल्ला होता की नाही या संदर्भात अनेक तपास होत आहेत। धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवली, राज्यात अलर्ट जारी केलाय। अनेक महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागतायत। दहशतवादी हल्ल्याचेच प्रत्येक अंगातून संकेत मिळतात। दिल्लीतील स्फोटानंतर देशभरातील विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। रेल्वे स्थानकांवर तपासणी ही अधिक कडक करण्यात आली आहे। विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अतिरिक्त सुरक्षा तपासणी केली जाते। तसंच दिल्लीत येणाऱ्या गाड्यांची विशेष तपासणी केली जाते। श्वान पथकं, डॉग स्क्वॉड हे स्थानकांची तपासणी करतायत। प्रत्येक संशयास्पद व्यक्तीची कसून चौकशी केली जाते। विमान कंपन्यांनी सुद्धा सुरक्षा तपासणीबाबत आपल्या वेगळ्या सूचना या जारी केल्यात। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी अधिकाऱ्यांना विशेष अशा सूचना जारी केल्यात। त्यामध्ये आता या स्फोटानंतर दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। तर दिल्लीतल्या घटनेनंतर राज्यात आता सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत। फडणवीसांकडून पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत। सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। तर मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या सुरक्षेचा सुद्धा आढावा घेतलाय। दिल्लीतल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीनंतर आता राज्यात सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी आता पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत। दरम्यान दिल्लीतील स्फोटानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सुद्धा ट्विट करत शोक व्यक्त करण्यात आलाय। काय म्हटलं आपण पाहूयात। स्फोटात काही कुटुंबियांनी आपले आप्त गमावले, अनेक जण जखमी झाले। या भयानक दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हळहळतो। मी व्यक्तिशः आणि शिवसेना पक्षातर्फे सहवेदना व्यक्त करतो आणि या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली वाहतो। या घटनेनंतर राजधानी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात। तपासाअंती स्फोटामागील कारण स्पष्ट होतीलच। देश हळहळतोय। मी व्यक्तिशः आणि शिवसेना पक्षातर्फे शोक व्यक्त करतो असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत शोक व्यक्त केलाय। तर दिल्लीतल्या स्फोटानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा ट्विट करत शोक व्यक्त केला। त्याचबरोबर अनेक जणांनी या मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्याचबरोबर अनेक नेत्यांनी सुद्धा ट्विट करत आपला शोक व्यक्त केला। दरम्यान दिल्लीतील स्फोट हे मोदींचं अपयश अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे। संतप्त अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे।